दरम्यान मतदार यादीमध्ये नावं नसल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम इथल्या मुंबई मधल्या एका केंद्रावर हा प्रकार समोर आलेला आहे। मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातल्या मतदान केंद्रावर नागरिकांनी यावेळी गोंधळ घातलेला आहे। या ठिकाणी नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलेलं आहे। मतदार यादीमध्ये नावच नसल्यामुळे या ठिकाणी मतदारांनी गोंधळ घातलेला आहे आणि या सगळ्या बाबत प्रशासनाला जाब सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। आपण पाहतोय सकाळीच कुठे ईव्हीएम मशीन्स बंद पडतात तर कुठे मतदारांचं नावच नाहीये, त्यामुळे हा सगळा गोंधळ पाहायला मिळतोय। मतदार यादीमध्ये या मतदारांचं नाव नाहीये, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि प्रशासनाला या संदर्भातला जाब विचारलेला आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम इथल्या एका मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आलेला आहे। मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातल्या मतदान केंद्रावर नागरिकांनी यावेळी गोंधळ घातला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून। अभिजित, काय सांगाल? मतदार यादीमध्ये या सगळ्या मतदारांचं नाव नसल्यामुळे त्यांनी गोंधळ घातलाय, काय सध्याची परिस्थिती आहे, काय नेमकं प्रकरण आहे? भिवंडी लोकसभा मतदारसंघातील हा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे। त्या ठिकाणी मतदान केंद्र सकाळपासूनच या मतदान केंद्रावर देखील मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। मात्र तिकडे गेल्यावर काही नागरिकांना आपली नावं वगळण्यात आल्याचं लक्षात आलं। म्हणजे एकीकडे पती पत्नी असताना पत्नीचं नाव वगळलं गेलं होतं किंवा दुसरीकडे पतीचं नाव वगळलं गेलं होतं तर कुठे वडिलांचं नाव वगळलं गेलं होतं। याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना विचारायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय। त्यामुळे संतपलेल्या नागरिकांनी मतदान केंद्रातच ठिय्या आंदोलन देखील केलं, प्रचंड घोषणाबाजी देखील केली। सध्या पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांची जी मतदार याद्यांची जी नावं आहेत की नाही ते आता तपासण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलं। नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुर्दाबाद वगैरे काय बोलू नका, फक्त आपला हक्क घ्या, वोटिंग करा आणि निघा।